आत्ता अविनाश आलाय कर्वेनगरच्या चौकामध्ये. मित्र घेऊन आलाय ऍक्च्युली. हा आपला सूरज मित्र आहे. हा मला म्हणला की भावा मी तुला आहे ना ऊसाचा रस पाजतो. तर मग आता मी त्याच्या सोबत चाललोय ऊसाचा रस प्यायला. तर भाऊ मला विचारतोय कुठे रस प्यायचा आहे. त्याला सजेस्ट केलं इथं समोर एक दुकान आहे, पण इथं नाही जायचं मला. मयूर फारसन अनमोल ज्वेलर्सच्या तिथून राईट मारणार. राईट मारल्यानंतर स्ट्रेट जाऊन परत राईट मारणार. तिथून परत स्ट्रेट जाणार आणि राईट साईडला एक ऊसाचं दुकान आहे रसाचं. ऊसाचं गुऱ्हाळ म्हणते त्याला, गुऱ्हाळ. तर एक भाऊ आपल्याला हाय बोलला चालता चालता. काय विषय नाही भावांनो. आता मी चाललोय कर्वेनगरच्या ह्या गल्लीतून. तिथं गेल्यावर मी फक्त ऊसाचा रस पिणार आणि आपला ब्लॉग तिथंच मी थांबवणार. सध्या अविनाशला ऑफिसमुळे वेळ नाही भेटत म्हणून ब्लॉगिंग करायला जमत नाहीये. पण रविवारी ना मस्त अशा ठिकाणी जाणार आहे, मस्त ब्लॉगिंग करणार आहे. तुम्ही यूट्यूबला अविनाश वाल्लेकर नावाने आपलं चॅनल आहे, तिथे सबस्क्राईब करून ठेवा. मी केलं फुल ब्लॉग टाकले. आपल्या मित्रांनी सबस्क्राईब केलंय, तुम्ही पण करून घ्या. आणि तिथं ऊसाचा रस प्यायला चाललोय मी. त्याची एक छोटीशी क्लिप ऍड करणार आहे मी, म्हणजे तुम्हाला पण कळलं पाहिजे हा ऊसाचा रसच प्यायला गेलता, हा काही टाइमपास करायला नव्हता गेला. चला तर भेटूयात पुढच्या रील मध्ये. आत्ताच्यासाठी एवढंच. टाटा. ऊसाचा रस दाखवायचं होतं ना की रसच प्यायला आलो.